नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात संयुक्त कृती समितीतर्फे धुळ्यात काढण्यात आला विराट मोर्चा। केंद्र व राज्य सरकारच्या कथित कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ धुळ्यात संयुक्त कृती समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला। धुळे शहरातील विविध कामगार संघटना, कर्मचारी संघ तसेच विविध आस्थापनातील कामगार मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात धुळे शहरातील कामगार कार्यालयापासून करण्यात आली। हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत कामगारांनी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार आवाज उठवला। नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांचे हक्क कमी होत असून कंत्राटी करत वाढत आहे। वेतनवाढ व भत्त्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केलेला असून कामगारांना सामाजिक सुरक्षा हमी देण्यात यावी, किमान वेतनवाढ करावी, कंत्राटी पद्धतीला आळा घालावा असा इशारा देत जिल्हा प्रशासनामार्फत देशाच्या प्रधानमंत्रीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण देशामध्ये कामगारांचा बंद लढा आहे। हे जे रस्त्यावरचे लढे आम्ही करतो आहोत सगळे कामगार, याने हे निगरगट्ट असलेलं सरकार वटणीवर येणारं नाही। ज्या दिवशी सरकार या देशामध्ये या विचारधारेचं आलं तेव्हापासून आपल्याला रोज असेच अनुभव येत आहेत। शेतकऱ्यांच्या विरोधी, कामगारांच्या विरोधी, कष्टकऱ्यांच्या विरोधी जेवढे म्हणून कायदे करता येतील तेवढे कायदे करण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे। आणि म्हणून कामगारांच्या मध्ये असलेले जाती धर्म याला विसरून कामगार, कष्टकरी ही एकमात्र जात आहे आपली आणि आपला तो धर्म आहे असं समजून सर्व कामगार ज्या दिवशी रस्त्यावर येतील आणि सरकार उलथवून लावतील त्या दिवसाशिवाय कामगारांच्या कल्याणाची चर्चा या देशामध्ये होणार नाही। आणि म्हणून मी आवाहन आपल्या निमित्ताने माध्यमाने हे करू इच्छितो सगळ्या कामगारांना, सगळ्या कामगार संघटनांच्या नेत्यांना आणि एकूणच सगळ्या कष्टकरी जनतेला की जात धर्म विसरून मतपेटीचा मध्ये मत टाकण्याचा विचार करणं सोडून द्या आणि कामगारांसाठी लढणारे जे कॉम्रेड्स आहेत, कष्टकऱ्यांचे पक्ष आहेत, त्यांच्या झोळीत आपले मतं जर गेले तर आज जरी नाही तरी 5 वर्षाने हे चित्र बदलू शकतो, आपण बदलवू शकतो असं मी त्यांना आवाहन करतो। आणि या सरकारचा मी निषेध करतो त्यांच्या या भूमिकेबद्दल।